सहस्रदळ ब्रह्मरंध्र एके नेत्री देखे देखण पारुखे ते ठाईब नादी नाद भेद भेदोनी अभेद पश्चिम मार्ग में आनंद देखुनी राहे मन पवन निगम आगम सुरेख आधार सहस्रदळ देख देही नयनी ज्ञानदेव म्हणे डोळा हा पुनव निवृत्तेने अनुभव मज दिदला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 37 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम अधियज्ञोहमेवात्र देहे देहभृतांवर. अर्थात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्र या देहाला म्हटलं आहे आणि याच देहात त्या परमात्म्याचा अंश म्हणजेच जीव आत्मा वास करतो आणि त्याच्या सन्निधच अगदी त्याला लागूनच परमात्म्याचा अंश असतो. आणि तो कसा असतो याचंही आपण चिंतन केलं आहे की तो उपद्रष्टा हनुमंता भर्ता भोक्ता महेश्वरा असतो. परमात्म्याचा अंश म्हणजेच जीव आणि तो परमात्मा हे खरं तर दोन भिन्न नाहीतच. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जीवमात्रांच्या ठिकाणी हा परमात्मा अंश रूपानं आणि कसा असतो तर तो समान असतो. भेदवृत्ती त्याच्या ठिकाणी नसतेच. भेदाभेद अमंगळ. तेथं भेदाभेद हे अमंगळ. मग आम्हाला असं का वाटतं की देव फलाण्यावर कृपा करतो, आमच्यावर अकृपा करतो, असा आमचा विचार किंवा अशी आमची धारणा का बनते तर त्याला भेदवृत्ती ही आमची स्वतःचीच कारणीभूत आहे महाराज. भगवंत सर्व जीवमात्रांच्या ठिकाणी समान असताना सुद्धा मायेच्या आवरणात जीव झाकला जातो आणि प्रत्यक्ष परमात्मा सोबत असताना त्याला त्याचा विसर पडतो. माऊली खूप सुंदर वर्णन करतात त्याचं की तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो की भ्रांतासी कामो विषयावरी. सर्व सुख घेऊन अर्जुना मी त्याच्या हृदयस्थ बसलो आहे. फक्त त्यानं मी बाजूला आहे आणि त्यापेक्षा वेगळा नाही असा भाव माझ्याप्रती व्यक्त केला की मग योगक्षेमं वहाम्यहम. त्याची संपूर्ण काळजी मी घेतो. वास्तविक भगवंत आपल्याला चुकीच्या मार्गानं जाऊच देत नाही. आणि जरी गेलो तरी रात्री झोपताना का होईना आपण जेव्हा सिंहावलोकन करतो, नाही करायचं म्हणले तरी तो विचार येतो. अद्वा तद्वा एखाद्याला आपण बोललो असेल आणि त्याची चूक नाही हे आपल्या लक्षात आलं असेल किंवा त्याची चूक असताना सुद्धा कुठला तरी बदला मागचा भूतकाळातला घेण्याकरता आपण त्याच्याप्रती अद्वा तद्वा बोललं असेल, त्याच्या मनाला लागेल असं बोललं असेल, मग त्यात आपली आईसुद्धा असू शकते की बायकोचं ऐकून आपण आईला तुला काही कळत नाही, तू गप्प बैस ना असं अधिकारवाणीनं बोलून गेलो तर तो अंतरात्मा लगेच खटका उडवतो महाराज. अरे तुझा हा अधिकार नव्हता. आई दैवत आहे, तिच्याप्रती तू बोललेलं हे चुकीचं आहे. खटका उडत असतो महाराज. कारण तो उपद्रष्टा आहे, हनुमंता आहे, भर्ता भोक्ता महेश्वर आहे. तो आपल्या बाजूलाच बसलेला आहे. परंतु जीव हा अहमभावामुळं द्वैत भावात वावरतो. मी वेगळा आहे
आणि सर्वश्रेष्ठ आहे असा स्वामित्वाचा भाव त्याच्या ठिकाणी असतो. अर्थात हाही गुण भगवंताचाच आहे, कारण भगवंत सर्वे सर्व आहेत आणि त्याचा जर आम्ही अंश आहोत तर आमच्या अंगी त्याचा तो गुण असणं साहजिक आहे महाराज. परंतु तो गुण हाच आपल्याला अधोगतीकडे नेत असतो. म्हणून आपण ब्रह्म आहोत, जीवात्मा आहोत आणि त्या परमात्म्याचे अंश आहोत, इतकी जाण आपण सदैव ठेवायला पाहिजे. आम्ही जे दृश्य अदृश्य जे काही पाहतो, जे काही अनुभवतो किंवा ज्याचा उपभोग घेतो, ते सर्व काही त्याची निर्मिती आहे. इथं आपलं काहीही नाही, अशा सहज भावनेनं आम्हाला वागता आलं पाहिजे. म्हणून तर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे की विहाय कामान्य सर्वान पुमान चरती निस्पृह निर्ममो निरहंकारः. स्वामित्वाची भावनाच तिथं असायला नको. भगवंतांनी गीतेमध्ये पुष्कळ ठिकाणी सांगितलेलं आहे महाराज. असं 12व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत 13व्या श्लोकामध्ये ते सांगतात की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेव च निर्ममो निरहंकार. अहंकार धरायलाच नको आणि स्वामित्वाची भावना असायला नको. मी आणि माझं आम्हाला विसरता आलं पाहिजे महाराज. म्हणून तर माऊलींनी संन्यासाची व्याख्या करताना एका ओळीमध्ये व्याख्या केली आहे. आणि मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं फक्त म्हणायचं सोडायला पाहिजे. संन्यासीच झाला महाराज तो. काही भगवनेसाची गरज नाही, रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये, हातात कमंडलू चिमटा घेण्याची, त्रिशूळ, काही गरज नाही महाराज. फक्त मी आणि माझं आम्हाला सोडता आलं पाहिजे आणि तेच अवघड आहे. मी माझं या सूत्रामध्येच आमचं संपूर्ण जीवन संपतं महाराज. मी वेगळा आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे असा स्वामित्वाचा भाव ज्या दिवशी आमच्या अंगातून निघून जाईल, म्हणजेच द्वैत ज्या दिवशी संपून जाईल, त्या दिवशी परमात्म्यापेक्षा आम्ही वेगळं नाही आणि आम्हाला नंतर काही करण्याची आवश्यकताही पडत नाही. कारण तो बाजूलाच असतो आणि तो म्हणत असतो की योगक्षेमं वहाम्यहम्. तू फक्त स्वस्वरूपाची माझ्या स्वरूपाची जाण करून घे जीवा, तुझा सगळा कारभार मी चालवल. योगक्षेमं वहाम्यहम्. तुला काहीच कमी पडू देणार नाही. तू फक्त इच्छा व्यक्त करावी. एकेची ठाई वैसला परी सर्वत्र तोच गेला, हे असो अंगे झाला परब्रह्मची तो. कारण त्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्मानंतमाहु पंडितम बुधाः. त्यानं सर्व त्याची कर्मफळं जाळून टाकलेली असतात. नामानिराळा झालेला असतो, सोपान वृत्तीमध्ये आलेला असतो. जे काही करतो तो परमात्मा करतो, यात माझं काहीही नाही अशा सहज भावामध्ये जीव असा द्वैत संपल्यावर येत असतो महाराज. म्हणून ही अद्वैताची भूमिका जीवाच्या ठिकाणी एकदा प्राप्त झाली की जीव भरकटत जात नाही, भ्रमिष्ट होत नाही. म्हणून या श्लोकावर भाष्य करताना माऊली 8वा अध्याय 37 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की आता येचे शरीर ग्रामी जो शरीर भावा ते उपशमी लयात तो आधी यज्ञ येथ गामी पंडुकुमारा. भगवंत सांगतायत की अर्जुना, आता येचे शरीर ग्रामी जो शरीर भावा ते उपशमी. म्हणजे शरीर जेव्हा टाकतं, भगवंत सांगतायत अर्जुना, शरीर रूप गावात जो शरीर भावाला हिताला जो नष्ट करून टाकतो आणि लय पावतो, तो या जो ती शक्ती जी आहे ती शक्ती म्हणजे अधियज्ञ आहे आणि तो अधियज्ञ म्हणजे मी आहे. मी आणि माझं म्हणायचं नाही सोडलं जीवानं, तरी त्यानं ज्याला माझं म्हणत होतं ते संपूर्ण त्याच्या
आधिपत्याखालून काढून घेण्याचं आणि नामा निराळा करण्याचं काम शेवटी अंतसमयी का होईना जी शक्ती करत असते ती शक्ती म्हणजे मी आहे. मी अधियज्ञ आहे. अधियज्ञाची व्याख्या या ठिकाणी भगवंत सांगतात. अधियज्ञाचा परिचय करून देत आहेत की अधियज्ञ म्हणजे मी स्वतः. आणि माझं कार्य काय आहे की आता येचे शरीरगामी जो शरीर भावाते उपशमी. शरीर भावच नष्ट करून टाकतो अंतसमयी तो अधियज्ञ येथगामी पंडुकुमारा. तो जो नष्ट करतो पंचमहाभूतापासून आलेला देह पंचमहाभूतामध्येच जो ज्याला तो मी म्हणत होता, माझं शरीर माझं जे म्हणत होतं ते सगळं अंतसमयी मी नाहीसं करून टाकतो. त्याच्याकडून थोडक्यात काढून घेतो. म्हणून तर जमीन खरा मालक जमिनीचा तोच आहे महाराज. सातबाऱ्यावर फक्त आमचे नावं बदलत असतात परंतु स्वामित्व हे त्याचं आहे आणि ते कधीही कुणीही काढून घेऊ शकत नाही. या सगळ्यांचा सर्वा जी शक्ती आहे अर्जुना ती शक्ती म्हणजे अधियज्ञ. तो अधियज्ञ म्हणजेच मी. आता येचे शरीरग्रामी जो शरीर भावाते उपशमी तो अधियज्ञ येथ गामी पंडुकुमारा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.